नमस्कार. श्रेया सौम्या श्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी आपल्याला बाहेर मिळतो तसा गुळाचा चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. गुळाचा चहा बनवत असताना चहा फाटण्याची शक्यता जास्त असते. चहा फाटू नये म्हणून काय करावं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. चहा बनवण्यासाठी मी हे पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. मी 2 कप चहा बनवणार आहे. पाऊण कप पाणी आणि 1.5 कप दूध वापरते. चहापत्ती घेतली, 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे सेंद्रिय गुळ आहे. आपण नेहमी वापरतो तोच आहे. हा असा मी बारीक किसून घेतला आणि हा चहाचा मसाला. हे दूध आहे. आता मी हे दूध उकळायला ठेवते. आपण ह्या पातेल्यात पाऊण कप पाणी घालू. पाणी थोडं गरम झालं आहे. तर याच्यामध्ये आपण एका कपाला 2 कप असे या पद्धतीने 4 कप चहापत्ती घालू. हा गूळ घालू याच्यामध्ये. आपला चहा शिजत असताना इकडे दूध पण उकळले पाहिजे. आता आपण हा 1 चमचा चहाचा मसाला आहे. तुमच्याकडे जर चहाचा मसाला नसेल तर तुम्ही 2 वेलदोडी बारीक करून ते थोडंसं आलं पण घालू शकता. आता आपला चहा उकळलेला आहे. आपण याच्यामध्ये दूध घालू. मी इथे दूध उकळत ठेवलेलं आहे. दूध उकळलेलं आहे. आता आपण इकडे चहा पण उकळतो आणि आपलं दूध पण उकळतो आहे. आपण याच्यामध्ये हे गरम दूध घालू. 1.5 कप दूध घालून घेते. चहा आणि दूध दोन्ही उकळत ठेवायचं आणि मगच चहा करायचा, म्हणजे आपला चहा फाटणार नाही. हा पहा, आपला चहा उकळत आहे. थोडा सुद्धा फाटलेला नाहीये. मी उकळत्या चहामध्ये दूध घातलेलं आहे, तरी सुद्धा आपला चहा फाटलेला नाही. एकदम छान झाला आहे आपला चहा. आता मी गॅस बंद करून घेते. कपामध्ये बांधून घरी सुद्धा चहा न फाटता अगदी सोप्या पद्धतीने चहा कसा बनवायचा ते आपण आज पाहिलं. जर माझे